बँकॉकची सिटी टूर करताना नक्की भेट द्यावी अशी मंदिरे, जिथे जाऊन तुम्हाला प्रसन्न तर वाटेलच, पण तिथल्या आर्किटेक्चरच्या तुम्ही प्रेमात पडाल. तसेच आपण जाणार आहोत जेम्स गॅलरीला. तिथे बघणार आहोत हिरे बनवण्याची प्रोसेस आणि हिऱ्यांपासून बनवलेले दागिने. आमचं जिथे स्टे होता तिथल्या बाल्कनीतून आम्हाला रोज एक मंदिर दिसायचं, पण आता ते नक्की मंदिर आहे की अजून काय ते बघण्यासाठी आम्ही मॅपवर सर्च केला, तर ते मंदिरच होतं. नेक्स्ट डे बँकॉकला जाण्यासाठी आम्ही निघणार होतो सकाळी 9 वाजता. त्यामुळे विचार केला की आपल्याला सकाळी लवकर उठून ते मंदिर बघायला गेलं पाहिजे. सकाळी 7 वाजता जायचा आमचा प्लॅन ठरला, पण एवढ्या लवकर मंदिर ओपन असेल की नसेल याची आम्हाला खात्री नव्हती. तरी पण बघूया असा विचार करून आम्ही दोघंही सकाळी 7 वाजता उठून मंदिरात जायला निघालो. आजूबाजूचा परिसर पूर्ण शांत, रस्त्याला कोणीही नाही आणि तिथली घरं बघत बघत आम्ही मंदिरापर्यंत पोहोचलो. बघतो तर तिथे जत्रा भरली होती. लहान मुलं खेळत होती, मोठी माणसं होती, गाड्या येत होत्या, खाण्याच्या दुकानांचे स्टॉल्स लागले होते. ते सगळं बघून आम्हाला प्रश्न पडला, इथे आपल्याला एंट्री मिळेल का नाही. तिथल्या वॉचमॅनला आम्ही विचारलं की आम्ही आज जाऊ शकतो का. त्याने आम्हाला परवानगी दिली. कदाचित तिथल्या सगळ्या लोकांमध्ये आम्ही दोघंच टुरिस्ट असू, बाकी सगळे स्थायिक लोक होती आणि तिथे त्यांची जत्रा चालू होती. वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र चालू होते, मंदिरात पूजा चालू होती, लोक प्रार्थना करत होते. ते सगळं बघता बघता आम्हाला 1 तास तिथेच निघून गेला. तिथली पद्धत असेल किंवा प्रथा असेल, पण तिथल्या मंदिराच्या कळसाला एक रशी बांधून तिथल्या नोटा लावून लोक प्रार्थना करत होते. ते सगळं बघत बघत तिकडच्या गोष्टींचं निरीक्षण करत आम्ही तिथे फिरलो. वातावरण खूप छान होतं. तिथे आम्ही 1 तास फिरलो, तिथल्या मंदिरातलं दर्शन घेतलं आणि ब्रेकफास्ट करण्यासाठी आम्ही आमच्या हॉटेलला निघालो. एवढा सकाळ सकाळ हॅलो नमस्कार, मी संकेत, तुमचं स्वागत आहे कलरलेस आर्ट अँड ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता आपण जाणार आहोत बँकॉकला. त्यासाठी आपल्याला गाडी घ्यायला आले. त्या गाडीने आपण आता जाऊया आणि जाता जाता मंदिर पण करणार आहोत. आणि गाडी बघा ना केवढी मोठी आहे एकदम. बँकॉक ते पटायाचं अंतर तरी अंदाजे 100 किलोमीटर असेल. ते आपण 1 तासात पार केलंही असतं, पण आपल्या प्लॅन नुसार आपण वेगवेगळ्या ठिकाणी भेट देऊन मग हॉटेलला जाणार होतो. त्यातलं आपलं पहिलं ठिकाण होतं जेम्स गॅलरी. तिथे आपण पोहोचलो आणि तिथे एंट्री फीज अशी काही नव्हती. बरं, असं नंबर लावलाय. जेम्स गॅलरीमध्ये आलोय आपण आणि हे असं एंट्रन्स आहे. बघूया आता पुढे काय काय दाखवतात आपल्याला. व्हिडिओ वगैरे अलाउड आहे की नाही ते पण आहे आयडिया. हिंदी लिहिलं इकडे. आता आपण बसलो याच्यामध्ये. आता ही ट्रेन जाईल पुढे. सीट वगैरे एकदम मस्त आहे. आणि तिथे त्यांनी आम्हाला एका गाडीत बसवलं. ती गाडी आपल्याला हिऱ्यांची माहिती देत देत पुढे घेऊन जाते. हिरे कसे बनतात, ते घडवण्यासाठीची जी प्रोसेस असते, या सगळ्याची माहिती आम्हाला तिथे हिंदीमध्ये मिळाली. खोज की जाती है और इसके लिए रत्न अयस्क निकलने तक जमीन में बहुत गहराई तक एक लंबा छेद किया जाता है या फिर रत्नों की जानकार बाहर निकालते हैं. जिस जगह पर रत्न खोजी जाती है देश ऐसे हैं जो अपनी पहचान भी नहीं बना पाए हैं, लेकिन उनको बेहद खूबसूरत और उनको बनाने वाले कलाकारों के विश्वास और ये सभी कलाकार अपने अपने क्षेत्र में
बेहद ही माहिर माने जाते हैं। जेम्स गैलरी में आप ऐसे ही रत्नों को ढूंढें, साथ ही हमारे रत्नों के साथ वारंटी भी। Of course, in Thailand, we have Dusa Park, Luzon, except the fourth, or the three is ती माहिती तर खूप छान होती, सगळं खूप सुंदर होतं. पण तिथून आम्ही पुढे पोहोचलो त्यांच्या मेन स्टोअरमध्ये. म्हणजे त्यांची ही दिलेली माहिती याचा मेन उद्देश म्हणजे त्यांच्या त्या मेन स्टोअरमधून माणसाने काहीतरी खरेदी करावं. तिथे खूप छान छान गोष्टी होत्या, नेकलेस, अंगठ्या, ब्रेसलेट्स. म्हणजे कोणीही ते पाहावं आणि ती गोष्ट खरेदी करावी अशाच त्या गोष्टी होत्या. ते त्या गोष्टीची गॅरंटीही देत होत्या. पण आपल्याला त्यातलं काहीही कळत नसताना आपण ते खरेदी कसं करायचं हा प्रश्न आम्हाला पडला. त्या लोकांनी 100% गॅरंटी दिली होती. पण इंडियामध्ये येऊन ते जर खोटं ठरलं तर त्यासाठी पुन्हा थायलंडला कोण जाणार ना. त्यामुळे आम्ही ते घेतलं नाही. तिथले सेल्सवाले आपल्या सोबतच असतात. म्हणजे आपल्याला काहीतरी पसंत पडावा आणि आपण काहीतरी खरेदी करावी हा त्यांचा उद्देश असतो. त्यांचं आणि आपलं समाधान म्हणून त्यांच्याकडनं एक किचन घेतलं आणि आम्ही त्यातून बाहेर पडलो. आता आपलं जेम्स गॅलरी बघून झाले, मस्त होतं आतमध्ये. पहिलं ते कसं काय मेकिंग वगैरे ते त्यांनी दाखवलं आणि त्यानंतर मग आपल्याला खरेदी करायला लावली. म्हणजे एंट्री फी नाही, पण इकडे काही ना काही खरेदी करायला लागते. आम्ही पण केलं याच्यामध्ये. हे बघ, हे घेतलं, चांगलं आहे ते. वरतीच गोष्ट घेतले, नाही तर काय काय गोष्टी एकदम महाग आहेत. 1 लाख 1.5 लाख काय बात, एवढ्याशा महाग गोष्टी पण आहेत ते. आता इथे आपली गाडी आहे, जाऊया. हा आपला ड्रायव्हर आहे, ह्याला इंग्लिश पण नाहीत, थोडं बहुत येतं आणि एकदम वेगळ्याच भाषेत बोलायला लागतं आपल्याला पण, 1-2 शब्दात, आणि ते समजतात पण. हाय स्पीड, 3 व्हेकल डॅमेज. आता आपण बँकॉकच्या दिशेने जातोय. एअरपोर्ट थोडा मागे राहिला. आता त्याआधी पण आपल्याला 2 स्पॉट करायचे, तिकडे पहिलं जाऊया आपण. आता आपल्याला एका मंदिरात सोडलं त्यांनी नंबर दिला आपल्याला कार्डवर कॉल करण्यासाठी. इथे पार्किंगला नाही लावायला दिलं तर. आता मंदिरात जाऊया. एंट्री वगैरे काय माहिती नाही आपल्याला किती. आणि हा तर एकदम भारी मोठं हे मंदिर आहे. आता हे कसलं मंदिर आपल्याला आतमध्ये गेल्यावर समजेल. आता बुद्धाचंच मंदिर असेल. आणि इकडे पार्किंगला वगैरे गाड्या लावतात, ते पण एक आहे, आणि तिथे एंट्रीला एक आहे. आता याची एंट्री वगैरे कसं आहे, फ्री आहे की काय ते आपल्याला आयडिया नाही. पण आता कुठून जायचं वरती? तिकीट काउंटर आहे. ओके, इकडे तिकीट काउंटरचा बोर्ड आहे. तिकीट काढलेत आपण 100 बातवाल्या. अमेझिंग थायलंड. आणि अजून एक्झिबिशनचे आपण तिकीट नाही काढल्या, त्याच्यात काय आपल्याला एवढं असं वाटलं नाही तिकडे आहे असं. पण हे 4th फ्लोअरला जायचं आहे आपल्याला. बघूया आपल्याला तिकडे काय बघायला भेटतं ते. आता आपण पोहोचलोय दुसऱ्या ठिकाणी. हे एक मंदिर आहे. इथे एंट्रीसाठी 100 बातची तिकीट काढून आम्ही आतमध्ये पोहोचलो. थायलंडला यायचं तर तिथल्या मंदिरांना नक्की भेट दिली पाहिजे, कारण इथली मंदिरं, त्यांची वास्तू, त्या वास्तू घडवण्याची कलाकृती खूप सुंदर आहे. आतून मंदिर सारखी असतील किंवा त्यातले देव सारखे असले तरी त्या मंदिराची रचना प्रत्येकाची वेगळी आहे. ते तिथे उभं राहून तुम्हाला पाहण्यात जे सुख आहे ना, ते कुठेही मिळणार नाही.
मंदिरात आपण आलोय दर्शन घेऊन आणि व्हिडिओ काढायला आतमध्ये अलाउड नव्हता, पण फोटो काढायला अलाउड होता. तर फोटो काढले आणि मस्त मंदिर आहे आणि हाईटवर पण आहे बऱ्यापैकी. 4 माळ्याची हाईट आहे वाटतं ही, म्हणून त्याच्यावर 4th फ्लोअर लिहिलंय. आणि बाजूला हा असा नजारा आहे, गेट पण आहे मस्त वेगळी. असा सगळा आहे मंदिराचा परिसर. मध्ये चप्पल घालून अलाउड नाही, बाकी बाहेर कुठे पण फिरू शकतो. आता आपण निघूया पुढच्या लोकेशनला. पुढचं लोकेशन माहिती नाही कुठे आहे ते, पण टेम्पलच आहे. त्या टेम्पलला आता भेटूया आपण. आणि गाडीवाला आपला बाहेरच रस्त्यावर उभा आहे. चला, हे पण ठिकाण बघून झालं. आता आपण आपल्या आजच्या प्लॅनच्या 3ऱ्या आणि शेवटच्या ठिकाणाला भेट द्यायला जातोय. ข้อมูลคือไล่ลื้อไปได้เยอะพอสมควรว่าบ้านก็มีลื้อไปบ้างของการเจรจาหาสันติภาพอะไรกันก็ตามนะ Where is ticket counter? Ticket counter. Ticket. Okay, thank you. जबरदस्त का मंदिर आहे. इथे आता आपण तिकीट घेऊया. दुसऱ्या मंदिरात आलोय आपण आणि बघूया इथे कसं काय. आता आपण तिकीट काढले इथली. एंट्रन्स तिकीट 40 बात 40 बातची. आणि हे असं मंदिर आहे. आपण मागच्या साईडने आलो आणि इकडे एंट्री गेले. मंदिर एक नंबर आहे. वरची डिझाईन वगैरे बघू शकता तुम्ही. मध्ये शव ठेवलंय, हे बघा. हे छानच आहे. ओरिजिनल मध्ये आहे आतमध्ये येते. आता आपण पोहोचलोय 3ऱ्या ठिकाणी. आपण आतापर्यंत बघितलेल्या सगळ्या मंदिरांपैकी हे खूप सुंदर आणि शांत असं मंदिर आहे. इथली एंट्री फक्त 40 बात आहे आणि इथल्या मंदिरांची रचना बघून इतकं सुंदर वाटतं. इथलं वातावरण पूर्ण शांत आहे. इथल्या शांततेत तुम्ही किती पण वेळ घालवला तरी तुम्हाला तो लक्षात येणार नाही. इतकं सुंदर आणि शांत ठिकाण आहे. इंडियन पैसे पण लावलेत. इंडियन आहेत, नेपाली आहेत आणि बाकी इकडचे पैसे. तर लोक काय विश मागतात वाटतं. त्याचा काय आपल्याला एवढा आयडिया नाही म्हणजे कशासाठी काय करतात. इकडे असे बाउल ठेवलेत, त्याचं पण आयडिया नाही. आणि ही मूर्ती भरपूर मोठी आहे, तिथून तिथपर्यंत. हे आपण रिक्लायनिंग बुद्धाच्या इथे आलेलो आणि आधी गेलो ते गोल्डन बुद्धाच्या इथे. आणि हे तुम्हाला आता मंदिर दाखवलंच आहे मी. हे त्याची हिस्ट्री वगैरे असेल. रिक्लायनिंग बुद्धा. आपल्या या सिरीज मध्ये आम्ही तुम्हाला अजून छान छान मंदिर दाखवणार आहोत. वेगवेगळी ठिकाणं दाखवणार आहोत. ती तुम्हाला बघायची असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आजसाठी बाय.